फुरसुंगीतील कामटे कुटुंबाचा आदर्श निर्णय, कैलासवासी मारुती कामटे यांच्या अस्थींचे वृक्षारोपणातून स्मरण, नात्यांची जपणूक, पर्यावरणाचा जागर। नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। फुरसुंगी येथील कृषीनिष्ठ आणि सामाजिक कार्यकर्ते कैलासवासी मारुती सोनबा कामटे यांचे 29 जानेवारी 2026 रोजी वयाच्या 82व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले। त्यांच्या निधनाने फुरसुंगी परिसराने एक हाडाचे शेतकरी, आदर्श कुटुंब प्रमुख गमावल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे। कैलासवासी मारुती कामटे यांच्या पश्चात मुलगा दत्तात्रय मारुती कामटे, पत्नी सिंधू मारुती कामटे, मुली सविता अर्जुन कांचन, उरुळी कांचन, कल्पना दिलीप काळे सोनवरी, जयश्री राजेंद्र काळभोर लोणी काळभोर, रेखा काळूराम भाडळे उरुळी देवाची, तसेच नातवंडे असा मोठा परिवार आहे। वडिलांच्या निधनानंतर संपत्तीच्या वाटपावरून वाद होतात, ही समाजातील सर्वसाधारण मानसिकता। मात्र कामटे कुटुंबाने याला पूर्ण छेद देत एक अनोखा आणि मानवतेचा संदेश दिलाय। कैलासवासी मारुती कामटे यांच्या स्थायी पाण्यात न सोडता मुला मुलींनी त्या आपापसात सन्मानाने वाटून घेतल्या आणि प्रत्येकाने आपल्या शेतात वृक्षारोपण करून वडिलांचे स्मरण जपण्याचा संकल्प केला। या प्रेरणादायी उपक्रमाच्या पुढील टप्प्यात आज फुरसुंगी येथील विठुमाई देवराई टेकडीवर संपूर्ण कामटे परिवाराच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले। हा कार्यक्रम शिवशंभू सोशल फाउंडेशनच्या सौजन्याने पार पडला। यावेळी उत्तम बापू कामटे यांनी कैलासवासी मारुती कामटे यांच्या सामाजिक व कृषी क्षेत्रातील कार्याचा आढावा घेतला, तर माननीय रवींद्र हरपळे सर यांनी आभार प्रदर्शन केले। या कार्यक्रमास गोरखभाऊ कामटे, किशोर कामटे, अमित हरपळे, प्रदीप चव्हाण, भास्कर साहेब तसेच कामटे परिवारातील सदस्य आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। नात्यांची जपणूक, संस्काराची परंपरा आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा हा उपक्रम समाजासाठी निश्चितच दिशादर्शक ठरेल, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी महाराष्ट्र राज्य उपसंपादक गणेश कांबळे।